हॅलो, जय गजानन मंडळी. आज मी तुम्हाला सांगणार की मी कंटेंट क्रिएटर कशी बनली. तर पहिली गोष्ट तर मला हे व्हिडिओ फोटोमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हताच, कारण मी एक तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी आहे. सगळे लोक विचारत आहे की ताई तू खूप चांगल्या घरची आहे, तुझ्याकडे सगळ्या गोष्टी बरोबर आहे, मोबाईल हे ते, तर उलट तू मुलगी आहे म्हणून सगळे तुला सपोर्ट करत आहे असा विचार. तर असं काहीच नाही आहे. मी पण एक साधारण मुलगी आहे तुमच्यासारखीच. सगळेजण मला विचारत आहे की ताई तू हे व्हिडिओ कसे बनवले, काय बनवले, म्हणजे असे व्हायरल होत आहे तर याच्यासाठी काही मेहनत घेतली का, मग फ्रेंड्स लोकांची हेल्प घेतली का. तर आम्हाला पण सुरू करायचं आहे, पण लोक काय म्हणन, नातेवाईक काय म्हणन. तर पहिली गोष्ट, हे लोकांचा विचार करणं बंद करा. कारण आपण काही पण करायला गेलो तर लोक बोलतातच. चांगलं करा, वाईट करा, लोक बोलतेच. तर ते इग्नोर करा, तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकता. हे मी फक्त ऐकलं होतं. चार लोकांवर विश्वास नका करू. मी पण अशीच म्हणतो की यार हे फक्त मनाचं असते, असं काय असते. पण मी आता स्वतःचा अनुभव सांगते. खरंच हे 4 लोक सोडा, तर आपण काहीतरी करू शकतो. 4 लोकांचा विचार सोडला तर. जर काही स्वतःचं काही करायचं पण असेल तर लोकांना सांगत फिरू नका. जे करायचं आहे ते डायरेक्ट करा. कारण जर लोकांना सांगतो म्हटलं तर ती गोष्ट तिथे सोडा, ते पूर्ण होणारच नाही. लोक आपल्याला करायच्या आधीच निगेटिव्ह गोष्ट सांगून देतात. मग आपण विचार करतो यार खरंच तसं होईल, मग जाऊ दे, मी काय सोडून दे तिथं. आपण मग तिथेच गिव्ह अप करतो. आणि जर स्वतःच्या याने आपण केलं तर काय होईल पुढे ते बघू, चला करू आपण, अशा टाईपचं असते. कधीच नाही. मग तुम्हाला जे करायचं आहे ते सुरू करा, न सांगता फर्स्ट स्टेप उचला. मी पण अशीच म्हणत होती, पण जे रील वगैरे मध्ये ऐकलं होतं ना, काही करा, पहिली स्टेप तर उचला. नंतरचा विचार, अरे आपण आज जगत आहोत, आपल्याला उद्या काय होणार आहे हे सुद्धा माहित नाही. मग आपण कशाला समोरचा एवढा विचार करायचा, मी जर आज केलं तर होईल का नाही होईल. या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहे. तुम्ही करा, तर झालं नाही झालं ठीक आहे, बघू समोर. मग असं जर विचार करतो म्हटलं आपण की उद्या नाही होणार, मग ते भाई आपल्याला आजच्याच इथे अटकून राहावं लागेल. उद्या होईलच नाही आपला कधीच. तर म्हणून करा, सुरू करा. मी केला, तुम्ही पण करा. तुम्ही मला सपोर्ट करा, मी तुम्हाला करू. ते दोघं मिळून समोर जाऊ. आणि हे व्हिडिओ बनवण्याचा, फेमस होण्याचा, याच्या मागचा उद्देश काय आहे हे येत्या 8 दिवसात तुम्हाला समजून जाईल. की मग कशासाठी हे व्हिडिओज बनवले, लोकांपर्यंत कशासाठी पोहोचत आहे, याचा उद्देश समोर जाऊन मी तुम्हाला सांगणारच. कारण आता ज्या माझ्या गोष्टी आहे मला त्या तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत, तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगणारच. पण काही दिवसानंतर, सध्याच ती वेळ यायची म्हणून.